राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्री. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शाह राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. पालकमंत्री पदाची माळ गळ्यात कधी पडते याची वाट पाहतोय. भरत गोगावलेंनी व्यक्त केली नाराजी. वरिष्ठ पातळीवर फक्त चर्चा, निर्णयात मोठी दिरंगाई. गोगावलेंची खंत. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा नायकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यामध्ये गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. शिंदे गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा. नाशकात भाजपनंतर नाशकामध्ये शिवसेना ऍक्शन मोडवरती. एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. तर आता महापालिकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेची शिवसेना काय करणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष. ठाण्यात महायुती विरोधात मविया मनसे एकत्रित आल्यास चर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक. राजन विचारे, अविनाश जाधव, काँग्रेसचे नेते सुद्धा उपस्थित. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही केलं आवाहन. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणेंचा खोचक इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. पुण्यातील लोहगाव परिसरातली घटना. मनसे नेते मराठवाड्याचा दौरा करणार. बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण मराठवाड्यामध्ये जाणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुद्धा करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला निघणार मोर्चा. नवी मुंबई विमानतळावर नोकरीमध्ये स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकापचे नेते जयंत पाटलांची मागणी. अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. जयंत पाटलांचा इशारा.